नमस्कार मित्रांनो, स्मार्ट एम-पी-एस-सी विथ भूषण या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, जी मे महिन्याची परिक्रमा आहे, त्या मे महिन्याची परिक्रमा आपण मोस्टली 1 ते दीड तासांमध्ये रिवाईज करण्याचा प्रयत्न करूया. जेणेकरून ज्या फॅक्ट्स आहेत, त्या तुमच्या पेपरमध्ये येऊ शकतील आणि ही एकदम एक्झाम ओरिएंटेड जो कंटेंट आहे, एक्झाम ओरिएंटेड जो एक्झामला रिफ्लेक्ट होऊ शकतो, असंच कंटेंट आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे ज्या अवांतर गोष्टी असतील किंवा ज्या फॅक्ट्स फार महत्त्वाच्या आहेत, की ज्या रिफ्लेक्ट होतील त्याच फॅक्ट्स मी इथं घेण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला जो प्रयत्न असाच करेल, की मी एका तासामध्ये तुमची एक परिक्रमा रिवाईज होईल. जेणेकरून येणारी जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे युटिलाइज पण होऊ शकतं. मित्रांनो, सुरुवात करूया आपण राजकीय आणि घटनात्मक पासून. राजकीय आणि घटनात्मक पासून सुरुवात करत असताना याच्यामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला मी अंडरलाईन केलेलं असेल त्याच गोष्टी महत्त्वाच्या असतील. येलो बॉक्समध्ये मी त्याला परत एकदा हायलाईट केलेलं, त्याच गोष्टी आपण पटपट घेऊया. इथं कोणतंही महत्त्वाचं नाही आहे, त्यामुळे हे सगळे जे एम्प्टी पेजेस आहे, हे तुम्हाला एम्प्टी दिसायला सुरुवात होईल. पुढे एक महत्त्वाची बातमी येते राजकीयमध्ये, मला वाटतं ती पेपरमध्ये रिफ्लेक्ट होऊ शकते. ती बातमी येते तेलंगणाची. बघा, इथपर्यंत काहीच महत्त्वाचं मला वाटलं नाही. तेलंगणाची एक बातमी येते बघा, की अनुसूचित जाती उपवर्गीकरण लागू करणारं पहिलं राज्य कोणतं? अनुसूचित जाती म्हणजे एस-सीचं जे उपवर्गीकरण आहे, ते लागू करणारं पहिलं राज्य भारतामध्ये कोणतं आहे? तर तेलंगणा. लक्षात ठेवायचं, बातमी पेपरमध्ये येऊ शकते. अनुसूचित जाती उपवर्गीकरण लागू करणारं पहिलं राज्य कोणतं? तेलंगणा. हे सुरू करण्याच्या अगोदर परत एकदा एक गोष्ट सांगायची राहिली, की परिक्रमा हे जे मॅगझिन आहे, हे करंट अफेअरसाठी एकदम बेस्ट मॅगझिन आहे मित्रांनो महाराष्ट्रामधलं. खूप सगळ्या पेपरमध्ये 100% या मॅगझिनमधले जे प्रश्न आहेत, ते ह्या मॅगझिनमधनं रिफ्लेक्ट होतात. खूप सुंदर मॅगझिन आहे. सगळ्यांनी हे मॅगझिन विकत घेतलं पाहिजे आणि या मॅगझिनचा अभ्यास करायला पाहिजे. तुम्हाला करंटमध्ये 100% मार्क्स येतील. अतिशय दर्जेदार आहे. खूप वर्षांपासून मार्केटमध्ये आहे. याला अजिबात तोड नाही आहे. तर 100% हे मॅगझिन जे आहे परिक्रमा, ते मार्केटमधून तुम्ही घेतलं पाहिजे आणि या परिक्रमेच्या मॅगझिनला तुम्ही फॉलो केलं पाहिजे. राज्यात सेवा डिस्क्रिप्टिव्ह असेल, ऑब्जेक्टिव्ह असेल, त्या सगळ्या एक्झामला हे जे मॅगझिन आहे, हे उपयोगात 100% येणार. पहिली जी बातमी होती, अनुसूचित जाती उपवर्गीकरण पहिलं राज्य लागू करणारं पहिलं राज्य कोणतं? तेलंगणा. तेलंगणाने हा जो कायदा आहे तो 2025 ची अंमलबजावणी केली. तेलंगणा अनुसूचित जाती हा जो कायदा आहे, हा अनुसूचित जाती कायदा 2025 ची तेलंगणाने अंमलबजावणी केली आणि म्हणून जर पेपरला प्रश्न आला, की अनुसूचित जाती उपवर्गीकरण लागू करणारं पहिलं राज्य कोणतं? तर मला सांगता आलं पाहिजे, पहिलं राज्य येतं तेलंगणा. पहिली बातमी प्रेडिक्शनची पेपरला आली तर विसरायचं नाही. पुढचा मुद्दा येतो बघा, पंचायती प्रगती निर्देशांक अहवाल 2025 चा. पंचायतीशी रिलेटेड असल्यामुळं हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा होऊन जातो आणि या अहवालानुसार गुजरात आणि तेलंगणा हे अव्वल स्थानावरती आहे. मग तुम्हाला विचारतील, पंचायती निर्देशांक 2022-23 नुसार पहिल्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे? फक्त गुजरात, फक्त तेलंगणा. तिसरं ऑप्शन राहील गुजरात आणि तेलंगणा. तर उत्तर लिहायचं गुजरात आणि तेलंगणा. हे दोघंही अव्वल स्थानावरती. तर सेकंडने पहिला क्रमांक पाहिजे होता. कारण दोघंही या निर्देशांकामध्ये पहिल्या स्थानावरती आहेत. याच्यामध्ये जर आपलं महाराष्ट्र म्हटलं तर परफॉर्मन्स या सेक्शनमध्ये आपल्या महाराष्ट्राचा रँक येतो. महाराष्ट्र कोणत्या याच्यामध्ये येतो? तो परफॉर्मन्समध्ये येतो. हे विसरायचं नाही. राजीव गौबा यांची नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. प्रश्न एकदम सोपा. नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर राजीव गौबा यांची. हरियाणाची बातमी मित्रांनो पुढे. नागरी सेवांसाठी हरियाणाचा एआय चॅटबॉट आहे ज्याचं नाव आहे सारथी. मग तुम्हाला विचारतील, सारथी नावाचा एआय चॅटबॉट नागरी सेवांसाठी कोणत्या राज्याने चालू केला? प्रश्न लक्षात आला. एआय चॅटबॉट ज्याचं नाव सारथी आहे, हा नागरी सेवांसाठी कोणत्या राज्याने लागू केला? तर मित्रांनो त्याचं उत्तर येतं हरियाणा. हरियाणाने नागरी सेवांसाठी एक एआय चॅटबॉट चालू केला ज्याचं नाव होतं सारथी. पुढची बातमी येते मित्रांनो, निधी तिवारी. निधी तिवारी हे नाव लक्षात ठेवायचं. मला वाटतं की परीक्षेच्या दृष्टीने हे एक नाव महत्त्वाचं आहे, निधी तिवारी. पंतप्रधान मोदी यांच्या खाजगी सचिव आहे ह्या. खाजगी सचिव हे नाव लक्षात ठेवायचं. निधी तिवारी ह्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली. पुढच्या सेक्शनकडे जातो मित्रांनो आपण, जागतिक. पहिली जी बातमी आहे, जागतिक आनंद निर्देशांक. याच्यावरती राज्यसेवेला पण पेपरमध्ये प्रश्न आला आणि हा जो प्रश्न आहे हा कंबाईनच्या पेपरमध्ये सुद्धा येऊ शकतो. प्रेडिक्शन आहे, हा प्रश्न म्हणजे येण्याची शक्यता खूप जास्त आहे. तर जागतिक आनंद अहवाल जो आहे 2025 चा,
याच्यामध्ये भारताचा रँक किती 118. म्हणजे आनंदी राहणाऱ्यांच्या रँकमध्ये महाराष्ट्राचं झालं. भारताचा जो क्रमांक आहे तो 118 क्रमांकावरती भारत याच्यामध्ये रँक करतो. याच्यामध्ये पहिलं राज्य जे आहे ते फिनलँड आहे. दुसरं राज्य जे आहे ते डेन्मार्क आहे. आता हे कसं लक्षात ठेवायचं? फिनलँडचा एफ लक्षात ठेवायचा. फिनलँडचा एफ आणि डेन्मार्कचा डी लक्षात ठेवायचा. ज्या लोकांची बँकेमध्ये एफ-डी असते ते लोकं खूप जास्त आनंदी असतात आणि म्हणून एफ फॉर फिनलँड आणि डी फॉर डेन्मार्क. आणि किती रुपयांची एफ-डी आहे? तर ₹118 एफ-डी आहे असं लक्षात ठेवायचं. आणि शेवटचं जो देश आहे तो कोणता येतो? अफगाणिस्तान येतो. 1 नंबरला फिनलँड, 2 नंबरला डेन्मार्क एफ-डी, शेवटला येतो आपला अफगाणिस्तान आणि भारत कितव्या क्रमांकाला येतो? 118व्या क्रमांकाला. हे असं लक्षात ठेवायचं. बाकीची रँक पाठ करायची गरज नाही, पण नजर मारून घेऊ. चीन आपल्यापेक्षा जास्त हॅप्पी आहे तो. नेपाळ आपल्यापेक्षा जास्त हॅप्पी आहे. पाकिस्तान आहे, म्यानमार असेल. तर यांची रँक लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त एक नजरेखालून गेलं पाहिजे. ठीक आहे. अजून एक मुद्दा की ऑक्सफर्ड विद्यापीठातील जे वेलबिंग रिसर्च सेंटर आहे आणि जे UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क आहे यांच्या भागीदारीने हा अहवाल तयार केला होता. गरज नाही लक्षात ठेवण्याची. पुढची पण ही जी बातमी ही पण महत्त्वाची आहे की शर्ली बॉचवे राष्ट्रकुलाच्या पहिल्या आफ्रिकन महिला सरचिटणीस आहे. त्यांचं नाव आहे शर्ली बॉचवे. काय नाव आहे त्यांचं? शर्ली बॉचवे. राष्ट्रकुलाच्या आणि त्या पण पहिल्या आफ्रिकन महिला आहे. हा मुद्दा फार महत्त्वाचा. एकतर विचारतील राष्ट्रकुलाच्या पहिल्या आफ्रिकन महिला किंवा राष्ट्रकुलाच्या सध्याच्या महिला सरचिटणीस म्हणून कोणाची नेमणूक झाली? तर त्यावेळेस मला सांगता आलं पाहिजे शर्ली बॉचवे. जर असं नाही विचारलं तर हा मुद्दा महत्त्वाचा आहे की या पहिल्या आफ्रिकन महिला आहेत. सरचिटणीस. शर्ली बॉचवे राष्ट्रकुलाच्या पहिल्या आफ्रिकन महिला आहेत. पहिल्या आफ्रिकन महिला सरचिटणीस कोणत्या देशाच्या आहेत? घाना देशाच्या आहेत. 7 सेक्रेटरी जनरल ऑफ कॉमनवेल्थ. इथं हा मुद्दा महत्त्वाचा आहे बघा की या पदावर रुजू होणाऱ्या त्या पहिल्या आफ्रिकन महिला आहेत. त्या विचारतील की या पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या व्यक्ती नाही, त्या पहिल्या महिला पण नाही, पहिल्या आफ्रिकन महिला आहेत. हे लक्षात ठेवायचं. पहिल्या आफ्रिकन महिला आहे शर्ली बॉचवे आणि कोणत्या देशाच्या नागरिक आहे त्या? तर घाना देशाच्या नागरिक आहे. हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. घाना देशाच्या नागरिक. त्यानंतर जर आपण पुढे जर गेलो, मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. हे करणं महत्त्वाचं आहे. तरच आमच्यासारख्या क्रिएटर लोकांना मोटिवेशन मिळतं आणि आणखी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवावेत याची इच्छा. बघा इथपर्यंत काहीच महत्त्वाचं नाही. मला महत्त्वाचं नाही वाटलं. तुम्ही एकदा नजर मारा. तुम्हाला एखादी बातमी महत्त्वाची वाटली तर तुम्ही ते पिकअप करू शकता. मला महत्त्वाचं नाही वाटलं, मी स्किप केलं. तुम्ही तुमच्या वेळेने जाऊ शकता. इथे एक प्रश्न क्रिएट होऊ शकतो. भारत-चीन संबंधांना 75 वर्ष पूर्ण झाले. हा कीवर्ड महत्त्वाचा मला जास्त वाटतो की 75 वर्ष पूर्ण झाले. जिनपिंग आणि द्रौपदी मुर्मू यांनी याचं जे महत्त्व आहे अधोरेखित केलं. 75 वर्ष कंप्लीट झाल्यामुळं इथे एक कीवर्ड येतो की चीनचे जे पंतप्रधान आहे, चीनचे राष्ट्रपती जे आहेत, त्यांनी हे जे संबंध आहेत या संबंधांना ड्रॅगन इलेफंट टँगो असं म्हटलं. तर तुम्हाला ही टर्म विचारतील, ड्रॅगन इलेफंट टँगो हे काय? तर भारत आणि चीनच्या संबंधांना 75 वर्ष पूर्ण झाले आणि म्हणून चीनच्या राष्ट्रपतींनी या संबंधांना ड्रॅगन इलेफंट टँगो असं नाव दिलं. तर हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ड्रॅगन इलेफंट टँगो काय? आणि हे जे संबंध आहेत ते 1 एप्रिल 1950 पासून या चीनसोबतचे जे संबंध आहेत त्या संबंधांना सुरुवात झालेली होती. ठीक आहे. पुढचा मुद्दा जर म्हटलं बिमस्टेक महत्त्वाची आहे की 6वी बिमस्टेक कुठं झाली होती? लक्षात ठेवायचं 6वी जी बिमस्टेक आहे ती बँकॉकला झाली होती. बिमस्टेकचा ब लक्षात ठेवायचा, बँकॉकचा ब लक्षात ठेवायचा. बिमस्टेक बँकॉक. थायलंडमधील जे बँकॉक आहे त्या ठिकाणी 6वी बिमस्टेक परिषद झाली होती. मोस्टली थीम विचारत नाही पण ठीक आहे. बिमस्टेक प्रॉस्परस, रिसायलेंट अँड ओपन अशी ही जी थीम आहे, ही थीम आहे ती आपल्याला लक्षात आली पाहिजे. भारतच बाकी गरज नाही त्याची. आत्ताची कुठं झाली होती? बँकॉक थायलंडला झालेली आहे. 2025ची बँकॉक थायलंडला झालेली आहे आणि याच्या आधी 2022ला कुठं झाली होती? कोलंबो श्रीलंकाला झाली होती. मग बिमस्टेकचं बी आणि बँकॉकचं बी लक्षात ठेवायचं. त्याच्या आधी कोलंबो श्रीलंका या ठिकाणी ती बिमस्टेकची परिषद पार पडलेली आहे. पंतप्रधानांनी श्रीलंकेचा दौरा केला. त्यात काही येण्यासारखं मला वाटलं नाही. एकदम पेपरला येणाऱ्या ज्या फॅक्ट्स आहेत, ज्या व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट आहेत त्याचा आपण घेण्याचा प्रयत्न करूया.
आपली जी रायसीना संवाद परिषद आहे 2025 नवी दिल्ली येथे पार पडली. रायसीना संवाद कुठं पार पडली? नवी दिल्लीला. जे न्यूझीलंडचे पंतप्रधान आहेत क्रिस्टोफर लक्झन या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते आणि संकल्पना होती कालचक्र, लोकशांती आणि ग्रह. कालचक्र, पीपल, पीस अँड प्लॅनेट नावाची जी संकल्पना आहे ती लक्षात ठेवायची. रायसीना संवाद 2025 कुठे झाला? दिल्लीला. कुठे झाला हा एक प्रश्न येतो आणि कोण उपस्थित होतो? न्यूझीलंडचे क्रिस्टोफर लक्झन हे रायसीना संवाद 2025 ला अवेलेबल होते आणि संकल्पना येत नाही पण वाचून ठेवायला हरकत नाही. कालचक्र, लोकशांती आणि ग्रह ही जी संकल्पना आहे ही त्याची होती. न्यूझीलंड हा CDRI चा 50वा सदस्य. CDRI म्हणजे काय? कोलिजन फॉर डिझास्टर रिसायलेंट इन्फ्रास्ट्रक्चर. कोलिशन फॉर डिझास्टर रिसायलेंट इन्फ्रास्ट्रक्चरचा न्यूझीलंड हा कितवा सदस्य आहे? 50वा. म्हणजे डिझास्टरचा न्यूझीलंड कितवा सदस्य येतो? तर 50वा. असा डिझास्टर शब्द लक्षात ठेवायचा. डिझास्टरचा न्यूझीलंड कितवा सदस्य येतो? कोलिजन फॉर डिझास्टर रिसायलेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर डिझास्टरचा न्यूझीलंड 50वा सदस्य येतो. अशा एका कीवर्डवरनं ही बातमी आपण लक्षात ठेवू शकतो. प्रिडिक्शनचा मुद्दा पेपर लिहू शकतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या निर्देशांकामध्ये भारताचा कितवा क्रमांक येतो? 24वा. आणि हे जो रिपोर्ट हा कोणी दिला? द फ्युचर ऑफ द स्पीच. द फ्युचर ऑफ फ्री स्पीचने हा रिपोर्ट दिलेला. 1 नंबरला कोणतं येतं? नॉर्वे आणि डेन्मार्क यांचा क्रमांक 1 नंबरला येतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कितव्या आर्टिकलला येतो? आर्टिकल 19 ला येतं आणि याचा रँक किती क्रमांकाला येतो? आणि याचा रँक येतो 24व्या क्रमांकाला. या अँगलने आपण लक्षात ठेवू शकतो. नॉर्वे एनडी हा पहिल्या क्रमांकाला येतो. नॉर्वे आणि डेन्मार्क हे पहिल्या क्रमांकाला येतं. पुढची बातमी येते न्यूझीलंड न्यू डेव्हलपमेंट बँकेमध्ये सामील झालेलं आहे. मग सध्या विचारतील न्यू डेव्हलपमेंट बँकेमध्ये सामील होणारा खालीलपैकी देश कोणता? सध्या कोणता देश सामील झालाय? तर न्यू डेव्हलपमेंट बँक जी आहे त्या न्यू डेव्हलपमेंट बँकमध्ये सामील होणारा कोणता देश आहे? इंडोनेशिया. कसं लक्षात राहील? इंडोनेशियाचा न आणि न्यूझीलंडचा न या प्रकारे आपण ही गोष्ट लक्षात ठेवू शकतो. पुढची गोष्ट बघा, नामिबियाच्या पहिल्या असल्यामुळे ही बातमी महत्वाची. नामिबियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कोणाची नेमणूक झाली? नेतुंबो नंदी नदैतवाह. नेतुंबो नंदी नदैतवाह. कसं लक्षात राहील? नेतुंबो नदीत नदैतवाहामध्ये सगळं न येतं, नामिबियामध्ये पण न येतं. म्हणजे नामिबियाचा न, नेतुंबोचा न आणि ह्या नामिबियाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती फर्स्ट असल्यामुळं ही बातमी पेपरला रिफ्लेक्ट होऊ शकते. तर ते तुम्हाला जमलं पाहिजे. जय भट्टाचार्य यांची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचे संचालक म्हणून नेमणूक झाली आहे. जय भट्टाचार्य यांची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचे संचालक म्हणून खालीलपैकी कोणाची नेमणूक झाली? तर त्या उत्तर यायला पाहिजे जय भट्टाचार्य. महत्वाचं आहे. जागतिक गुप्तचर आणि सुरक्षा प्रमुखांची 4थी परिषद कुठं पार पडली? दिल्लीला. गुप्तचरांची परिषद कुठं पार पडली? दिल्लीला. दिल्ली आपलं महत्वाचं सेंटर येतं, केंद्र येतं राजधानीचं आणि गुप्त परिषद अशाच ठिकाणी पार पडणार आहे. पुढे बघा, फिलिपिन्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांविरुद्ध नाही, हे गरज नाहीये, ते चुकून झालेलं माझ्याकडनं, मला वाटतं ते येणार नाही पेपरला. पुढचा मुद्दा जर पाहिला आपण, आंतर संसदीय परिषद. ठीक आहे. आंतर संसदीय संघाची 150वी सभा पार पडली. आंतर संसदीय संघाची 150वी सभा पार पडली आणि याला कोण अवेलेबल होतं? आपले लोकसभेचे ओम बिर्ला अध्यक्ष होते आणि भारतीय संसदीय शिष्टमंडळ उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे ही परिषद पार पडली होती. मग आता प्रश्न काय येणार? प्रश्न एकदम सोपा येणार. आंतर म्हणजे येणंच खरं अवघड आहे, हे प्रश्न हा अवघड पण वाचून घेऊ. आंतर संसदीय संघाची 150वी सभा कुठं पार पडली? उझबेकिस्तान ताश्कंद या ठिकाणी. अवेलेबल कोण होतं त्याला? लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे त्या सभेला उपलब्ध होते. आता हे एक येतं बघा, डॉक्टरेट अॅनोरिस काउसा. डॉक्टरेट अॅनोरिस काउसा ही पदवी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाने दिले? देशाचं नाव ऑड आहे बघा, स्लोव्हाकिया. स्लोव्हाकिया या देशामध्ये त्यांचा दौरा झाला आणि म्हणून स्लोव्हाकियाने त्यांना डॉक्टरेट ऑनरिस काउसा ही जी डिग्री ही दिली. तुम्हाला विचारतील ही डिग्री कोणाला दिली? द्रौपदी मुर्मूला. आणि कोणत्या देशाने दिली? तर कोणत्या देशाची ही डिग्री? स्लोव्हाकिया या देशाची ती स्लोव्हाकियाने ही ती डिग्री दिलेली आहे. जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषद. तंत्रज्ञान शिखर परिषद परत दिल्ली मोठी परिषद आहे आणि म्हणून ती आपल्या दिल्लीला पार पडलेली आहे. इंटरनॅशनल सोलर अलायन्स ही बातमी येऊ शकते. इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजे ISAच्या
ISAच्या देश भागीदारी फ्रेमवर्कमध्ये स्वाक्षरी करणारा मॉरिशस हा पहिला आफ्रिकन देश आहे. म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्सचं जे भागीदारी फ्रेमवर्क आहे, त्या भागीदारी फ्रेमवर्कमध्ये मॉरिशस साईन करणारा पहिला आफ्रिकन देश आहे. कितवा आफ्रिकन देश आहे तो मॉरिशस? पहिला आफ्रिकन देश आहे तो. मनोज कुमार महत्वाचे ऍक्टर होते. मनोज कुमारांवरती प्रश्न येऊ शकतो. त्यांचं निधन झालेलं मनोज कुमार यांचं. सगळ्यात महत्वाचं काय लक्षात ठेवायचं, मनोज कुमारांना पद्मश्री आणि दादासाहेब फाळके एवढंच आहे. तुम्हाला इथं पद्मविभूषण, भारतरत्न वगैरे वगैरे फसवायला देतील. म्हणून मनोज कुमार यांना फक्त पद्मश्री आणि दादासाहेब फाळके हे 2 महत्वाचे पुरस्कार आहे. एवढं छान पाठ करून ठेवायचं. पद्मश्री. त्यांना मनोज कुमार यांना भारत कुमार नावाने देखील ओळखलं जायचं. हरिकिशन गिरी गोस्वामी हे त्यांचं मूळ नाव. जन्म त्यांचा पाकिस्तान मध्ये झालेला. त्यांनी शबनम नावाचा चित्रपट होता, ज्याच्यामध्ये लहान भूमिका त्यांनी साकारली होती मनोज कुमार यांनी. त्यांचा खरा पहिला चित्रपट होता फॅशन आणि शेवटचा चित्रपट होता मैदान ए जंग. शेवटचा चित्रपट मैदान ए जंग. त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला. त्याच्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला, मध्य प्रदेशचा किशोर कुमार पुरस्कार मिळालेला आणि महाराष्ट्र सरकारचा स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार. यावर जास्त फोकस करा की त्यांना फक्त कोणता पुरस्कार आहे? पद्मश्री. पद्मभूषण, पद्मविभूषण नाही. दादासाहेब फाळके, मध्य प्रदेशचा किशोर कुमार पुरस्कार आणि महाराष्ट्र सरकारचा स्वर्गीय राजीव कपूर. फॅशन पहिला चित्रपट, मैदान ए जंग शेवटचा. शबनममध्ये त्यांनी लहान कलाकाराची भूमिका पार पाडलेली. लहान कलाकार नाही, चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका पार पाडलेली. त्यांचं दुसरं नाव काय होतं? भारत कुमार. आणि मूळ नाव काय त्यांचं? हरिकिशन गिरी गोस्वामी. आणि त्यांचा जो जन्म आहे हा पाकिस्तानाच्या अबोदाबादमध्ये झालेला. हे महत्वाचं नाहीये. महाराष्ट्राच्या घडामोडींकडे आपण शिफ्ट झालोय. आता बघूया महाराष्ट्रामध्ये काय महत्वाचं येतं. आग्रा. आग्रा कुठे येतं? तुमच्या उत्तर प्रदेशमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य स्मारक आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य स्मारक उभारण्यात आले? तर त्यावेळेस तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आग्र्यामध्ये, उत्तर प्रदेशमधल्या आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यात आलेलं आहे. डन. अशीच पुढची बातमी येते बघा महाराष्ट्रामध्ये, की नागपूर आहे बघा. नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना. प्रेडिक्शन आहे, पेपरला हा प्रश्न येऊ शकतो. महत्वाचा मुद्दा आहे. नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना झाली. तुम्हाला विचारतील राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना कुठे झाली? तुम्हाला सांगता आलं पाहिजे नागपूर या ठिकाणी. महत्वाचा मुद्दा आहे, पेपरमध्ये येऊ शकतो. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार आहे बघा. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, राज्याचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार हा कोणाला दिला? तर आपण लक्षात ठेवायचं, मुंबईमधले जे बॅडमिंटन आणि पट्टू आणि प्रशिक्षक जे आहेत, श्रीकृष्ण गंधे यांना शिवछत्रपती अवॉर्ड मिळाला. आणि पुण्याच्या ज्या अर्जुन पुरस्कार प्राप्त माजी राष्ट्रीय महिला कबड्डी संघटक ज्या आहेत, शकुंतला पंढरीनाथ खटावकर यांना मिळालेला. मग आता एका भाषेत काय लक्षात ठेवायचं? शिवछत्रपती अवॉर्ड श्रीकृष्ण शकुंतला. शेवरून आहे बघा, श्रीकृष्ण आणि शकुंतला यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. फार महत्वाची बातमी, प्रेडिक्शनचा मुद्दा पेपरला येणार. महाज्ञानदीप हा देशातील पहिलं डिजिटल शिक्षण पोर्टल महाराष्ट्रात सुरू. प्रश्न कसा येईल? देशातलं पहिलं डिजिटल शिक्षण पोर्टल कोणत्या राज्यात सुरू झालं? महाराष्ट्रामध्ये. किंवा देशातल्या पहिल्या डिजिटल शिक्षण पोर्टलचं नाव काय? तर ते नाव पण आपलं पाठ झालं पाहिजे. महाज्ञानदीप हे देशातलं पहिलं डिजिटल शिक्षण पोर्टल आहे, जे आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी ते चालू झालं. शैक्षणिक सुविधांचे लोकाभिमुखीकरण करण्यासाठी देशातलं हे पहिलं डिजिटल शिक्षण पोर्टल आहे. शैक्षणिक सुविधांचे लोकाभिमुखीकरण करण्यासाठी हे देशातलं पहिलं शिक्षण पोर्टल आहे. चित्रपट पुरस्कार आहे महाराष्ट्र शासनाचे मानाचे जे चित्रपट पुरस्कार आहे ते आपल्याला बघायचं. चित्रपट पुरस्कारांमध्ये पहिले 2 चित्रपट पुरस्कार येतात. स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार आणि स्वर्गीय राज कपूर विशेष पुरस्कार. विशेष पुरस्कार हा महिलांना दिला जातो आणि जो महिलांना दिला. तर कसं लक्षात ठेवायचं? स्वर्गीय राज कपूर जर म्हटलं तर 2 मोठे नावं लक्षात ठेवायचे, एक अनुपम खेर आणि काजोल देवगन. विशेष नाव आलं तर महिलांना तो पुरस्कार द्यायचा. राज कपूर म्हटलं तर काजोल, विशेष आलं तर महिला म्हटली तर काजोल, आणि नॉर्मल राज कपूर म्हटलं तर अनुपम खेर यांना तो पुरस्कार दिलाय. महाराष्ट्राचं जर म्हटलं तर आपल्याला दुसरा पुरस्कार जर म्हटलं तर दुसरा पुरस्कार येतो चित्रपट व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार.
व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार आणि व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार. विशेष म्हटलं का महिलांमध्ये मुक्ता बर्वे, नॉर्मल म्हटलं तर महेश मांजरेकर, मुक्ता बर्वे. गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 चा भीमराव पांचाळे यांना देण्यात आलाय. भीमराव पांचाळे. डन. या प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो. म्हणजे जर म्हटलं तर कसं लक्षात राहील आता? कसं लक्षात राहील? राज कपूर जीवन गौरव म्हटलं तर अनुपम खेर आणि काजोल देवगन. राज कपूर म्हटलं की अनुपम खेर, काजोल देवगन. विशेष नाव आलं तर काजोल देवगन, अदरवाईज अनुपम खेर. त्याच्यानंतर व्ही शांताराम म्हटलं तर दोन नावं मला कळले पाहिजे, महेश मांजरेकर, मुक्ता बर्वे. त्यात विशेष नाव असेल तर मुक्ता बर्वे, अदरवाईज महेश मांजरेकर. आणि भीमराव पांचाळे यांना गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मिळालेला आहे. 112 हा जो क्रमांक आहे, हा तुम्ही महिलांना तातडीने जर मदतीची गरज असेल तर 112 हा क्रमांक त्या डायल करू शकतात. पुढची फार महत्वाची बातमी आहे, ऑपरेशन मुस्कान. फार महत्वाची बातमी आहे, ते ऑपरेशन मुस्कान. अजून एक ऑपरेशन येतं, खाली दिलंय. ऑपरेशन मुस्कान काय? हा प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतो. प्रेडिक्शनचा मुद्दा आहे, ऑपरेशन मुस्कान काय? हा देश पातळीवर याचा गौरव झाला. लहान मुलांच्या शोधासाठी, लहान मुलं जर हरवले तर त्यांच्या शोधासाठी राज्याने कोणतं उपक्रम राबवला, तर त्या उपक्रमाचं नाव लक्षात ठेवायचं, ऑपरेशन मुस्कान. ऑपरेशन मुस्कान कशासाठी? लहान मुलांच्या शोधासाठी राज्याने एक ऑपरेशन राबवलं, ज्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन मुस्कान. पुढचा महत्वाचा मुद्दा येतो ऑपरेशन ब्लॅक फेस. प्रेडिक्शनचा मुद्दा पेपरमध्ये येऊ शकतो. लहान मुलांचे जे अश्लील व्हिडिओ किंवा फोटो असतात किंवा जे साहित्य आहेत, विविध सोशल मीडियावरती लहान मुलांचे जे अश्लील फोटो असतील, व्हिडिओ असतील, ते त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून शोधायचे आणि ते काढून टाकण्यासाठी जे ऑपरेशन राबवलं जातं, त्या ऑपरेशनचं नाव येतं ब्लॅक फेस. या दोघांमधून एक प्रश्न जनरेट होईल. ऑपरेशन मुस्कान शोधण्यासाठी आणि ऑपरेशन ब्लॅक फेस म्हटलं तर जे अश्लील फोटो लहान मुलांचे शोधून रिमूव्ह करण्यासाठी कोणतं ऑपरेशन येतं? ऑपरेशन ब्लॅक फेस. पुढची बातमी येते नागपूरमध्ये ज्ञानवैद्यक विज्ञान विद्यापीठ कोठे स्थापन केलं? तर नागपूरमध्ये. एवढं सिंपल बातमी आहे. नागपूरमध्ये ज्ञानवैद्यक विद्यापीठाची स्थापना झाली. नागपूरमध्ये ज्ञानवैद्यक विद्यापीठाची काय झाली आहे? स्थापना. महत्वाचा मुद्दा आहे बघा, खुलताबाद. आपल्या औरंगाबादमध्ये जे खुलताबाद आहे त्याचं नाव आता रत्नपूर करण्यात येणार आहे. खुलताबादचं नामांतरण लक्षात ठेवायचं, रत्नपूर. पुढची बातमी आहे, राज्य सांस्कृतिक केंद्र आणि राज्य वस्तू संग्रहालय कुठे उभारलं जाणार आहे? तर मुंबईमध्ये. राज्य सांस्कृतिक केंद्र व राज्य वस्तू संग्रहालय कुठं उभारलं जाणार आहे? तर ते तुमच्या मुंबईमध्ये उभारलं जाणार आहे. अशी बातमी येऊ शकते, तर ते तुम्हाला जमायला पाहिजे. नमामि चंद्रभागा गरज नाही. पुढची बातमी गरज नाही. हा ई रक्तकोश बघा, पुढचं एक येतं ई रक्तकोश. हे केंद्र सरकार सारखं म्हणजे राज्यातील जे गरजू रुग्ण असतील त्यांना दैनंदिन रक्त पुरवठा असेल, रक्तदान शिबिर असेल, इतर बाबांची सगळी माहिती सहज उपलब्ध व्हावी म्हणून कोणतं पोर्टल चालू केलंय? ई रक्तकोश पोर्टल. पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो. ई रक्तकोश पोर्टल हे कशासाठी उपलब्ध व्हावी? यासाठी केंद्र शासनानं हे जे WWE रक्तकोश हे संकेतस्थळ विकसित केलेत. म्हणजे राज्यातील रुग्णांना रक्ताबद्दलची सगळी माहिती मिळवण्यासाठी कोणतं पोर्टल चालू केलंय? तर ई रक्तकोश नावाचं पोर्टल चालू केलंय. पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो, तुम्हाला पाठ व्हायला पाहिजे. जो हेडगेवार डेफिनेटिव्ह बायोग्राफी, हेडगेवार यांची जी बायोग्राफी ही कोणी लिहिली? तर सचिन नंदा यांनी ती बायोग्राफी लिहिली. हेडगेवार म्हटलं की सचिन नंदा हे नाव मला लक्षात यायला पाहिजे. फुले दाम्पत्य जे आहे त्यांना भारतरत्न देण्यात यावा असा विधानसभेत ठराव मंजूर झालाय. बघूया काय होतं. दत्तक प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणतं राज्य अव्वल स्थानी? तर आपलं दत्तक प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र राज्याने पहिला क्रमांक पटकावलेला आहे. AI सेंटर ऑफ एक्सलन्स साठी महाराष्ट्र शासन मायक्रोसॉफ्ट सोबत भागीदारी करते. तर मग AI सेंटर ऑफ एक्सलन्स साठी महाराष्ट्राने कोणासोबत भागीदारी केली? तर मायक्रोसॉफ्ट सोबत भागीदारी केली. हे मायक्रोसॉफ्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं, मायक्रोसॉफ्ट सोबत भागीदारी केली. राज्यामध्ये 3 AI उत्कृष्टता सेंटर स्थापन होणार आहे. तर कुठं होणार आहे असा प्रश्न येईल. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आणि नागपूरमध्ये. या 3 ठिकाणी, मुंबई, नागपूर आणि पुणे या 3 ठिकाणी AI उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. आता 2 महत्वाचे आकडे लक्षात ठेवायचे. एक समता पंधरवडा लक्षात ठेवायचा आणि एक जल व्यवस्थापन कृती पंधरवडा लक्षात ठेवायचा. आता समता पंधरवडा जर म्हटला तर आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त 9 ते 24 एप्रिल म्हणजे
14 एप्रिल आपल्याला माहिती आहे, तर त्याच्या अगोदर आपण घ्यायचं. 9 ते 24 एप्रिल म्हटलं तर समता पंधरवडा येतो. 9 ते 24 एप्रिल म्हटलं तर समता पंधरवडा येतो आणि 15 ते 30 एप्रिल जर म्हटलं तर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा येतो. दोघं पण 14 एप्रिलला धरून लक्षात ठेवायचे. 15 एप्रिल ते 30 एप्रिल म्हटलं तर जलव्यवस्थापन पंधरवडा आणि 9 एप्रिल पासून ते 24 एप्रिल पर्यंत जर म्हटलं तर समता. 9 ते 24 मध्ये समता आणि 15 ते 30 पर्यंत जलव्यवस्थापन कृती पंधरवडा. मुंबईमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी उभारली जाणार आहे. तुम्हाला विचारतील मुंबईमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी उभारली जाणार आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी कुठे उभारली जाणार आहे? तर ती तुमच्या मुंबईमध्ये उभारली जाणार आहे असं तुम्हाला सांगता यायला पाहिजे. पुढची बातमी येते बघा, कांचनताई परुळेकर यांचं निधन झालं. कांचनताई परुळेकर यांचं, त्यांनी एक संस्था स्थापन केली होती. कांचनताईंनी स्वयंसिद्धा नावाची संस्था स्थापन केली होती. वडील त्यांचे बाळकृष्ण परुळेकर हे हरिजन सेवा संघाचे कार्यकर्ते होते. बेस्ट ऑलराऊंडर लेडी कॅडेट बेस्ट ऑलराऊंडर लेडी कॅडेट आणि बेस्ट शूटर असे 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत. हे एकमेव महिला आहेत म्हणून ही बातमी महत्वाची. बेस्ट ऑलराऊंडर लेडी कॅडेट व बेस्ट शूटर असे दोघही राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत आणि त्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये लिपिक म्हणून त्या काम देखील करत होत्या. कांचनताई परुळेकर स्वयंसिद्धा नावाची संस्था. प्रश्न आला तर चुकवायचा नाही. पुढच्या घटकाकडे जातो आपण, आर्थिक. आणि आर्थिकमध्ये पहिलीच बातमी प्रेडिक्शनची पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो. सरकारतर्फे MSME वर्गीकरण निकषांमध्ये सुधारणा. सरकारने जे सूक्ष्म लघु उद्योग जे असतात त्यांचे जे निकष आहे त्या निकषांमध्ये सध्या बदल केले. आता काय बदल केले इथं प्रश्न 100% जनरेट होऊ शकतो. काय बदल केले? सूक्ष्म उद्योग कुणाला म्हणायचं, लघु उद्योग कुणाला म्हणायचं आणि मध्यम उद्योग कुणाला म्हणायचं? बरोबर. ज्या उद्योगांची जी गुंतवणूक मर्यादा आहे, ज्या उद्योगांमध्ये 2.5 कोटींपर्यंत पैसे गुंतवलेत त्यांना म्हणायचं सूक्ष्म उद्योग. 25 कोटींपर्यंतची जी गुंतवणूक असेल, गुंतवणूक मर्यादा 25 कोटींपर्यंत ज्याची असेल त्याला म्हणायचं लघु उद्योग. आणि 125 कोटी गुंतवणूक मर्यादा 125 कोटी जर असेल तर त्याला म्हणायचं आपण मध्यम उद्योग. म्हणजे 2.5 कोटीला सूक्ष्म, 25 कोटीला लघु आणि 125 कोटीला आपण काय म्हणणार? मध्यम. आता हे लक्षात कसं राहील? सगळ्यात महत्वाचं, सगळ्या जनतेचा प्रॉब्लेम राहतो, लक्षात कसं राहील? तर सगळ्या ठिकाणी 25 आहे बघा. 25, 25 आणि 25. पहिल्या 25ला मध्ये टिंब द्यायचा, दुसऱ्या 25ला काहीच नाही करायचं आणि तिसऱ्या 25ला 125 करायचं. 2.5, 25 आणि 125. सूक्ष्म, लघु आणि मध्यम 100% प्रश्न येणार मित्रांनो. तुम्ही तो पाठ करून ठेवा, चांगलं करून ठेवा. 25, 25 तीनच आकडे पाठ करायची पण काय गरज आहे? असंच लक्षात राहून जातं ते. बरोबर. आता मनरेगा नावाची स्कीम आहे बघा. हा प्रश्न परत येऊ शकतो, महत्वाचा मुद्दा आहे. मनरेगा आपल्याला माहिती आहे. मनरेगा कधी चालू झाली होती भारतामध्ये? 2005चा कायद्यानुसार मनरेगा मनरेगा 2005चा कायद्यानुसार मनरेगा 2006 मध्ये भारतामध्ये चालू झाली. 2008 मध्ये संपूर्ण भारतामध्ये चालू झाली आणि 2010ला 2008ला संपूर्ण भारतात चालू झाली आणि 2009ला आपले महात्मा गांधींचं नाव जे आहे ते मनरेगाला देण्यात आलं होतं. 15 किलोमीटरच्या आतमध्ये 5 किलोमीटरच्या आतमध्ये 15 दिवसांमध्ये रोजगार प्राप्त करून द्यायचा असतो. बरोबर. 5 किलोमीटरच्या आतमध्ये 15 दिवसांमध्ये रोजगार प्राप्त करून द्यायचा. 15 दिवसात प्राप्त नाही करून दिलं त्यांना बेरोजगार भत्ता दिला जातो. 5 किलोमीटरच्या बाहेर रोजगार जात असेल तर 10% आणखी त्यांना एक्स्ट्रा मजुरी दिली जाते. महिलांना याच्यामध्ये 33% आरक्षण दिलं जातं. या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या इकॉनॉमिक्स मध्ये येतात. महत्वाचं आहे. आता मनरेगा अंतर्गत जी सगळ्यात सर्वात जास्त मजुरीमध्ये वाढ कोणत्या राज्यामध्ये झाली? तर हरियाणा जवळपास मनरेगाच्या मजुरीमध्ये 26 रुपयांची वाढ केली आणि सर्वात जास्त जी वाढ आहे ती हरियाणा राज्याने केली. सध्यासाठी सर्वाधिक मजुरी कोणतं राज्य देतं असा प्रश्न येईल. हरियाणा सगळ्यात जास्त मजुरी देतं 400 रुपये. अरुणाचल आणि नागालँड सगळ्यात कमी मजुरी देतं 241 रुपये. महाराष्ट्र 312 रुपये मजुरी देतं. सगळ्यात जास्त मजुरी वाढ हरियाणामध्ये झाली. सर्वात कमी मजुरी वाढ ही आंध्र प्रदेशमध्ये झाली. असे 4-5 प्रश्न जनरेट होतात. सर्वाधिक मजुरी हरियाणा 400 रुपये, अरुणाचल आणि नागालँडमध्ये सर्वात कमी मजुरी 241, महाराष्ट्र 312 रुपये मजुरी. सर्वाधिक वाढ हरियाणामध्ये आणि सर्वात कमी वाढ ही तुमच्या आंध्रमध्ये झाली. 2006ला
भारतामध्ये चालू झाली. 2008ला पूर्ण भारतात चालू झाली. 2009ला महात्मा गांधींचं नाव दिलं. आणि प्रत्येक कुटुंबाला शेवट 100 दिवस मजुरी दिली जाते. कुटुंबामध्ये 5 लोक आहे समजा तुमच्या, त्यातला कोण सगळ्या कुटुंबाला मिळून 100 दिवसांची मजुरी तुम्हाला मिळेल. 100 दिवस तुम्हाला रोजगार मिळेल. 15 दिवसांमध्ये दिला जातो. 5 किलोमीटरच्या आतमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळतं. ठीक आहे, प्रश्न आला, चुकवायचा नाही. डॉक्टर पूनम गुप्ता डॉक्टर पूनम गुप्ता यांची आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर पदी नेमणूक झाली आहे. तुम्हाला विचारतील आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर मध्ये कोणाची नेमणूक झाली? पूनम गुप्ता. कोण कोण त्याच्यामध्ये? राजेश्वर राव, रविशंकर, स्वामीनाथन आणि पूनम गुप्ता हे सध्याचे 4 डेप्युटी गव्हर्नर आपल्याला पाहायला मिळतात. हा प्रश्न महत्वाचा आहे की शिव सुब्रमण्यम रमन यांची PFRDAचे नवे अध्यक्ष. PFRDA म्हणजे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजे PFRDAचे नवे अध्यक्ष. PF साठी नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली? शिव सुब्रमण्यम रमन यांची PFRDAच्या नवे अध्यक्ष म्हणून नेमणूक झालेली आहे. ठीक आहे, पुढच्या मुद्द्याकडे आपण जातोय. काहीच नाही मध्ये इतकं महत्वाचं मला काही वाटलंच नाही. तुम्हाला वाटलं एकदा नजर मारून घ्या. माझ्या पद्धतीने मला जे महत्वाचं वाटलं ते मी इथं आणलंय. त्रिभुवन सहकारी विद्यापीठ. ठीक आहे, त्रिभुवन सहकारी विद्यापीठ जे विधेयक 2025 या कायद्याद्वारे सहकारी क्षेत्रात शिक्षण आणि प्रशिक्षण वाढवण्यासाठी हे भारतातलं पहिलं राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ आहे. प्रश्न काय येणार? भारतातलं पहिलं राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ कोणतं, ज्याचं नाव काय? तुम्हाला त्याचं नाव जर विचारलं तर नाव सांगता आलं पाहिजे. भारतातलं पहिलं राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ ज्याचं नाव काय? तर त्रिभुवन सहकारी विद्यापीठ. सहकार क्षेत्रामध्ये प्रशिक्षण वाढवण्यासाठी हे त्रिभुवन नावाचं सहकारी विद्यापीठ आहे. तर तुम्हाला ते नाव लक्षात राहिलं पाहिजे, त्रिभुवन सहकारी विद्यापीठ. नवीन पांबन पूल, फार महत्वाचा प्रश्न. नवीन पांबन पुलाचं उद्घाटन झालं. हा भारतातला महत्वाचं काय की हा भारतातला पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल असणार आहे. विचारतील भारतातला पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल जो आहे त्याचं नाव काय? नाव काय येतं? पांबन येतं. कोणत्या राज्यामध्ये येतो? तामिळनाडूमध्ये येतो. मग आपल्या भारतातल्या मुख्य भूमी आणि जे रामेश्वरम आहे, रामेश्वरम आणि मुख्य भूमीला संपर्क वाढवण्याचा हे जे काम आहे हा नवीन पांबन पूल करतो. न्यू पांबन पूल पण या पुलाला म्हटलं जातं. हा भारतातला पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे पूल आहे. न्यू पांबन हे त्याचं नाव आहे. सागरमाला जो उपक्रम आहे, सागरमाला उपक्रमाला जवळपास 10 वर्ष पूर्ण झाले. किती? 10 वर्ष. ते चालू केला हा उपक्रम आपण. सागरमाला उपक्रम कोणत्या सालाचा आहे? तर हे साल लक्षात ठेवा, 2015 सालचा हा उपक्रम. सागरमाला कार्यक्रम हा 2015 सालचा. आपण एक विजन ठेवलं होतं, अमृतकाल विजन 2047. म्हणजे उद्देश काय होता? 2047 पर्यंत भारताला जागतिक सागरी नेता बनवणं हा आपला हे आपलं अमृतकाल विजन होतं 2047चं. आणि या 2047च्या विजन मध्ये आपण सागरमाला कार्यक्रम 2015ला चालू केला होता. तर ते साल लक्षात ठेवायचं. 1 मे रोजी आपण एक उपक्रम चालू करतोय, एक राज्य एक RRB लागू केली पाहिजे. म्हणजे 1 मे पासून हे चालू केलं. जर एक राज्य एक RRB लागू करणार 1 मे पासून. लक्षात ठेवा, कधीपासून लागू केलं जाणार आहे ते? 1 मे पासून. RRB. आता RRB बद्दल थोडीशी आपण इन्फॉर्मेशन बघूया. नरसिंहम समिती होती. त्या समितीच्या शिफारसीनुसार 1975 रोजी अध्यादेश काढला होता आणि मग RRBचा जो ऍक्ट आहे 1976 या सालचा, याच्यामध्ये भागीदारी लक्षात ठेवायची 50, 35 आणि 15 या RRB मध्ये. RRB मध्ये सरकारचा हिस्सा 50% असतो. तर 50% हिस्सा त्या प्रायोजिक बँकेचा असतो आणि 15% हिस्सा हा त्या राज्य सरकारचा असतो. RRB वरती लक्ष ठेवण्याचं काम कुणाचं येतं? तर नाबार्डचं येतं. ठीक आहे, पुढचा मुद्दा आपण बघूया. इथे यायला पाहिजे. 2028 मध्ये भारताचा GDP $5.7 ट्रिलियन पर्यंत जाणार आहे. कधी? 2028 पर्यंत भारताचा जो GDP हा $5.7 ट्रिलियन पर्यंत जाणार. $5.7 ट्रिलियन पर्यंत. आणि मग 2028 ला जर्मनी आणि जपानला मागे टाकून भारत 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. मग पहिल्या क्रमांकाला अमेरिका राहील, 2ऱ्या क्रमांकाला चीन राहील आणि 3ऱ्या क्रमांकाला कोण राहील? भारत राहील. तर हे 2028 पर्यंत राहील असं
सांगण्यात आले. मॉर्गन स्टॅनलीच्या मते 2028ला भारताची अर्थव्यवस्था $5.7 ट्रिलियन पर्यंत पोहोचल. तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनल. अमेरिका, चीन नंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर राहील. जर्मनी आणि जपानला भारताने काय केलेलं असेल, मागे टाकलेलं असेल. आत्ताच्या कंबाईनला 2024च्या कंबाईनला या घटकावरती प्रश्न फ्रेम झालेला आहे. तुम्हाला माहित पाहिजे ते वेव्ज 2025 आहे. तर हा वेव्ज काय हे तुम्हाला कळलं पाहिजे. तर माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील स्टार्टअप्सला निधी देण्यासाठी आणि राष्ट्रीय हस्तांतरित एक्सपोजर प्रदान करण्यासाठी हा अग्रगण्य उपक्रम आहे. तर वेव्स काय की जे मनोरंजन क्षेत्र आहे, त्या मनोरंजन क्षेत्रामध्ये जे पण स्टार्टअप असतील त्या स्टार्टअप्सला पैसे म्हणजे निधी उपलब्ध करून देण्यासाठी वेव्स 2025 नावाचा उपक्रम चालू केलेला आहे. प्रेडिक्शनचा मुद्दा आहे बघा, सारिंग खाम ए ही मेघालयातली पहिली वैज्ञानिक कोळसा खाण आहे. ही पहिली वैज्ञानिक कोळसा खाण असल्यामुळे ते नाव आपल्यासाठी महत्वाचं. पहिली वैज्ञानिक कोळसा खाण कोणती, तिचं नाव काय, तिचं नाव येतं सारिंग खाम ए. कोणत्या राज्यामध्ये येते, मेघालय मधली ही पहिली वैज्ञानिक कोळसा खाण येते. ठीक आहे. त्याच्यानंतर भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. दूध उत्पादक देश म्हटलं तर भारत हा जगामध्ये सगळ्यात मोठा दूध उत्पादक देश आहे. त्याच्यानंतर संजय मिश्रा, हा संजय मिश्रा, ठीक आहे, वाचायला काय हरकत नाही. संजय मिश्रा यांची इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल टू प्राईम मिनिस्टर. संजय मिश्रा यांची इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल टू द प्राईम मिनिस्टरचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नेमणूक झाली. सदस्य आहेत त्यामुळे प्रश्न यांची शक्यता थोडीशी कमी आहे. 2024 मध्ये भारत चहामध्ये दुसऱ्या क्रमांकाला येतो. दुधामध्ये पहिल्या क्रमांकाला येतो, चहामध्ये दुसऱ्या क्रमांकाला. चहामध्ये पहिल्या क्रमांकाला कोण येतं, केनिया येतो. लक्षात ठेवायचं. पुढचा बातमी येते रोशनी नादार. रोशनी नादार यांची बातमी बघा, जगातील ज्या अव्वल 10 सर्वात श्रीमंत महिला आहेत त्याच्यामध्ये भारतातलं एक नाव येतं रोशनी नादर. रोशनी नादर हे नाव येतं. अब्ज देशांच्या संख्येमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकाला. मग सर्वाधिक अब्ज देश कोणत्या देशामध्ये, अमेरिका, 2 नंबरला चीन येतं. आणि अब्ज देशांच्या संख्येमध्ये भारत कितव्या क्रमांकाला येतो, तिसऱ्या क्रमांकाला येतो. आरआरबीला 90 वर्ष, आरबीआयला 90 वर्ष पूर्ण झाली बघा. आरबीआयची स्थापना कधी, 1 एप्रिल 1935ला. राष्ट्रीयकरण 1949 मध्ये झालं होतं. पहिले गव्हर्नर होते सर ऑस्बॉर्न स्मिथ आणि पहिले भारतीय होते सी डी देशमुख. तर आरबीआयला किती वर्ष कंप्लीट झाले, 90वा वर्धापन दिवस आहे आरबीआयचा. या प्रकारे आरबीआय वरती प्रश्न असा पण कंबाईनला 100% येतो. चॅप्टर तुम्ही छानपणे वाचून ठेवायला हरकत नाही, जमतंय. पुढचा मुद्दा येतो बघा तामिळनाडूचा. तामिळनाडू काय मुद्दा आहे तामिळनाडूचा विकास दर 9.69% असून देशातील सर्वोत्तम आहे. आणि गेल्या 10 वर्षामध्ये तामिळनाडूचा विकास दर सर्वाधिक आहे. तुम्हाला विचारतील खालीलपैकी कोणत्या राज्याचा विकास दर सर्वाधिक आहे, तर कोणत्या राज्याचा विकास दर सर्वाधिक आहे, तर तो येतो तुमच्या तामिळनाडूचा. एआय गुंतवणुकीमध्ये भारत 10व्या क्रमांकाला. महत्वाचं नाही इतकं, आकडा लक्षात ठेवा पण राहू दे वाचलेलं. एआय गुंतवणुकीमध्ये भारत 10व्या क्रमांकाला येतो. मेघालयातील नाही, बाकी गरज नाही मेघालयाचं, ते साडी वगैरे काही गरज नाही. हा ठीक आहे. अशा प्रकारे आपण कोणत्या मुद्द्याकडे जातो आता, सामाजिक मध्ये काय महत्वाचं, पटपट जाऊया. ओके, प्रधानमंत्री मुद्रा योजना. ओके, फार महत्वाचं. प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा 10वा वर्धापन दिवस आहे. तर ही प्रधानमंत्रीचा 10वा वर्धापन दिन साजरा केला जातोय. संपूर्ण भारतातील जे सूक्ष्म आणि लघु, फक्त सूक्ष्म आणि लघु, तर मुद्रा योजनेमध्ये मुद्रामध्ये मध्यम येत नाही असं लक्षात ठेवायचं. मुद्रामध्ये मध्यम येत नाही. तर सूक्ष्म आणि लघु उद्योगांना तारणमुक्त कर्ज देण्यासाठी आपण मुद्रा योजना आणलेली होती. तर मुद्रा योजना तारणमुक्त कर्ज देण्यासाठी आणली होती. मुद्रा योजनेमध्ये फक्त सूक्ष्म आणि लघु उद्योग येतात, मध्यम उद्योग याच्यामध्ये येत नाही. हिची तारीख लक्षात ठेवायची. तारीख तुम्हाला विचारली जाईल आता. 8 एप्रिल 2015 म्हणजे 8/4/2015 ही तुमच्या मुद्रा योजनेची तारीख आहे. तुम्हाला समजलं पाहिजे. याच्यामध्ये 3 प्रकारचे कर्ज दिले जातात, शिशु, किशोर आणि तरुण. शिशु म्हणजे 50,000 पर्यंत, किशोर म्हणजे 50,000 ते 5 लाख पर्यंत आणि तरुण म्हणजे 5 लाख ते 10 लाखांपर्यंत. हा जो क्रायटेरिया, या क्रायटेरियावरती प्रश्न येऊ शकतो, तुम्हाला जमला पाहिजे. आणि अजून एक ऍप पण चालू केलं, ज्या ऍपचं नाव होतं मुद्रा मित्र ऍप. हे त्या योजनेबद्दल माहिती देण्यासाठी हे ऍप आणलं होतं. मुद्रा मित्र ऍप नावाचं ऍप आणलेलं होतं. माता मृत्यूदरामध्ये कपात झाली बघा. माता मृत्यूदरामध्ये कपातीचा कल आपल्याला पाहायला मिळतो. माता मृत्यूदर सगळ्यात जास्त नायजेरियामध्ये, भारत दुसऱ्या क्रमांकाला येतो. आणि सध्या जर आपण चेकआउट जर केलं
तर 2023 मध्ये भारतामध्ये माता मृत्यू दर 80 पर्यंत खाली आलाय आणि 2020 मध्ये 103 होता. 103 2020 मध्ये होता आणि 80 कधी झालाय 2023 ला. 2023 ला 80, 2020 ला किती होता 103. माता मृत्यू दर सर्वात जास्त नायजेरियामध्ये आणि आय थिंक भारत कितव्या क्रमांकाला येतो, दुसऱ्या क्रमांकाला माता मृत्यू दरामध्ये आपल्याला भारताचा क्रमांक पाहायला मिळतो. ठीक आहे. हा, तेलंगणा आय थिंक गरज नाही याची, ही योजनेची मला वाटतं गरज नाहीये, पेपर येणार नाही. तेलंगणा राज्याची राजीव युवा विकासम योजना, राजीव युवा विकासम योजना तेलंगणाची रेवंत रेड्डी यांनी ही अनुसूचित जाती जमाती मागासवर्ग अल्पसंख्याक बेरोजगार यांना स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी तेलंगणाने राजीव युवा विकासम योजना आणलेली आहे. दिल्ली पोलिसांतर्फे शिष्टाचार नावाचं पथक, शिष्टाचार नावाचं पथक कोणी आणलं? दिल्ली पोलिसांनी आणलं. पहिला मुद्दा. कशासाठी आणलं? पोलिसांनी गस्त, अचानक तपासणी आणि सार्वजनिक संपर्काद्वारे छेडछाडीला आळा घालून महिलांची सुरक्षा वाढवण्यासाठी. म्हणजे अचानक तपासणी करायची, अचानक गस्त घालायची आणि याच्याद्वारे जी महिलांची छेडछाड आहे तिला आळा घालायचा आणि महिलांची सुरक्षा वाढवण्यासाठी कोणत्या पोलिसांनी? दिल्ली पोलिसांनी कोणतं पथक आणलंय? शिष्टाचार नावाचं पथक आणलंय. पोट्टी श्रीरामलू यांचा 58 फुटाचा जो पुतळा आहे तो अमरावतीमध्ये बांधण्यात आलेल्या आंध्र प्रदेशच्या निर्मितीमध्ये पोट्टी श्रीरामलू यांचं महत्वाचं योगदान आहे. आणि आपल्याला हे आपण पॉलिटीमध्ये हे वाचतो की जवळपास त्यांनी 56 दिवसांचं उपोषण केलं होतं, त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू देखील झाला होता आणि मग आंध्र प्रदेशच्या निर्मितीचं सगळं स्टोरी आहे हे आपल्याला माहिती आहे. केरळ हा महत्वाचा मुद्दा आहे बघा. केरळ ठरलं राज्यातलं ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारं केरळ हे पहिलं राज्य आहे. तर खालीलपैकी कोणत्या राज्याने ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन केलेला आहे? त्यावेळेस यायला पाहिजे केरळ आणि हे पहिलं राज्य आहे, त्यामुळे ते महत्वाचं आहे. आणि ज्येष्ठांसाठी आयोग स्थापन केला यांनी, ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन केलाय आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असल्यामुळं ही केरळची बातमी आपल्यासाठी महत्वाची होऊन जाते. जम्मू काश्मीरमध्ये महिलांसाठी मोफत बस सेवा आहे. मोफत बस सेवा कोणत्या राज्यामध्ये सध्या? तर त्या जम्मू काश्मीरमध्ये महिलांसाठी मोफत बस सेवा आहे. ठीक आहे. पुढची बातमी येते बघा. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारं दिल्ली हे 35वं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचा जर विचार केला तर दिल्ली हे 35वं येतं ज्याने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू केली आहे. आता फक्त एकच राज्य पश्चिम बंगाल त्याने ही योजना अजून लागू नाही केली. मग एकतरी दिल्ली किती 35वं? कोणत्या राज्याने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू न केलेलं राज्य कोणतं? तुम्हाला ते सांगता आलं, पश्चिम बंगालने लागू केलेली नाही. IIM अहमदाबाद दुबईमध्ये कॅम्पस उघडणार आहे. तर दुबईमध्ये कॅम्पस कोण उघडणार आहे? IIM अहमदाबाद दुबईमध्ये कॅम्पस उघडणार आहे. हैदराबादमध्ये श्री शिखर परिषद कुठं पार पडली? तर तुमच्या हैदराबादमध्ये श्री शिखर परिषद पार पडलेली आहे. उत्तर प्रदेशची शून्य गरिबी योजना होती आणि जिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कोणत्या राज्याच्या योजनेला दिलं? तर उत्तर प्रदेशच्या योजनेला नाव दिलं. त्यांची योजना ऑलरेडी होती शून्य गरिबी योजना, त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलेलं आहे. पुढचा मुद्दा पेपरला 100% येऊ शकतो. प्रिडिक्शन आहे आरती सुब्रमण्यम हे जे TCA तुम्ही परीक्षा घेतो ना, TCA नाव जे ऐकतो ना, त्या TCAच्या देशातल्या सर्वात मोठी जी कंपनी आहे तिच्या कार्यकारी संचालक अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि ह्या TCAच्या पहिल्या महिला COO ठरलेल्या आहे. देशातल्या TCS जी कंपनी आहे, TCS जी कंपनी आहे त्या कंपनीच्या पहिल्या महिला COO ठरलेल्या आहे. COO ठरलेल्या पहिल्या महिला असल्यामुळं ही बातमी महत्वाची. आरती सुब्रमण्यम म्हटलं तर TCA तुम्हाला आठवलं पाहिजे. पुढचा मुद्दा येतो पर्यावरण. पर्यावरणामध्ये पहिली बातमी येते बघा. जागतिक हवामान स्थिती अहवाल 2025 याच्यामध्ये जागतिक तापमान वाढ 1.5 डिग्रीच्या पॅरिस कराराच्या मर्यादेजवळ पोहोचली सध्या. नोव्हेंबर 2024 मध्ये बाकू अझरबैजान या ठिकाणी COP29 झाली. मग COP28 विचारून झाली, तुम्हाला विचारतील COP29 कुठं झाली? तर तुम्हाला सांगायचं बाकू अझरबैजान या ठिकाणी COP29 झालेली आहे. बाकू अझरबैजान या ठिकाणी COP29 झाली. 2024 हे औद्योगिक पूर्व युगापेक्षा 1.5 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान असलेलं पहिलं कॅलेंडर वर्ष. 1.5 डिग्रीपेक्षा जास्त तापमान असलेलं पहिलं कॅलेंडर वर्ष कोणतं येतं? 2024 येतं. तर हे तुम्हाला समजलं पाहिजे औद्योगिक पूर्व युगाच्या
नंतर जर म्हटलं तर 2024 मध्ये 1.5 डिग्रीच्या वरती तापमान गेलेलं हे पहिलं वर्ष येतं. जागतिक हिमनद्या संयुक्त राष्ट्राने 2025 हे जे वर्ष ते आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन वर्ष म्हणून घोषित केलं. तर आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन वर्ष म्हणून घोषित केलंय. कोणतं वर्ष घोषित केलं तर 2025 केलंय. हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. हे काय तुमच्या पेपरला येणार नाही. तर ते तुम्हाला 2025 आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन वर्ष तुम्हाला जमलं पाहिजे. भारतातलं पहिलं हवामान केंद्र कुठं स्थापन झालं? भारतातलं पहिलं हवामान केंद्र कुठं स्थापन झालंय? तर जम्मू आणि काश्मीर मधील जे नाथा टॉप आहे, जम्मू आणि काश्मीर मधलं जे नाथा टॉप आहे, या जम्मू काश्मीर मधील नाथा टॉप या ठिकाणी भारतातलं पहिलं हवामान केंद्र स्थापन झालं. जम्मू काश्मीरमध्ये असल्यामुळे ते महत्वाचं आहे, कारण आपलं जम्मू काश्मीरमध्ये स्थापन झालं असेल असं वाटत नाही. आणि भारतातलं पहिलं हवामान बदल केंद्र कुठं स्थापन झाले? जम्मू काश्मीरमध्ये नाथा टॉप या ठिकाणी ते स्थापन झाले. इंदूर बघा, इंदूर हे महत्वाचं. इंदोरमध्ये भारतातला पहिला पीपीपी ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट, पीपीपी ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट हा भारतातला पहिला आहे. भारतातला पहिला पीपीपी ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट कुठं स्थापन झालाय? तर तुमच्या इंदोरमध्ये स्थापन झालाय आणि म्हणून ते महत्वाचं आहे. इंदोरमध्ये स्थापन झालंय. ऑपरेशन ब्रह्म मध्ये काय केलं? भारताने म्यानमारला मदत केली. तुम्हाला पहिला प्रश्न, ऑपरेशन ब्रह्म मध्ये भारताने कोणाला मदत केली? तर ऑपरेशन ब्रह्म मध्ये भारताने म्यानमारला मदत केली. तर म्यानमारमध्ये जो भूकंप आला होता, तर भारताने मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण करण्यासाठी ऑपरेशन ब्रह्म अंतर्गत म्यानमारला मदत केली. म्यानमारमध्ये पहिला मुद्दा, ऑपरेशन ब्रह्म मध्ये कोणाला मदत केली? म्यानमारला. का बरं? म्यानमारमध्ये काय आला होता? भूकंप आला होता. ऍज सिम्पल ऍज. जास्त काही कॉम्प्लिकेटेड करायचं नाही. ठीक आहे. पुढे जातो बघा, गांधी सागर वन्यजीव अभयारण्य. मग फक्त एवढं लक्षात ठेवायचं, गांधी सागर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये? तर राजस्थानमध्ये. एक सिंपल लाईनचा प्रश्न आला तर समजलं पाहिजे आपल्याला. गांधी सागर वन्यजीव अभयारण्य कुठे येतं? तुमच्या राजस्थानमध्ये. झज्जर बचौली हे पंजाब मधील पहिली बिबट्या सफारी आहे. झज्जर बचौली पहिली बिबट्या सफारी कोणत्या राज्यामध्ये येतं? कोणत्या राज्यामध्ये येते? पंजाबमध्ये. झज्जर बचौली पंजाबमध्ये पहिली बिबट्या सफारी आहे. भगीरथ ऍप कोणत्या राज्याने आणलं? तर कोणत्या राज्याने आणलं? उत्तराखंडने आणलं. कशासाठी? जलसंवर्धन अभियान 2025 अंतर्गत हे ऍप आणलंय. काय होतं या ऍपमुळे? काय फायदा होणार लोकांना? नागरिकांना नवला असेल, धारा, पावसावर अवलंबून असलेल्या नद्यांसारख्या धोक्यात असलेल्या जलस्रोतांची तक्रार करण्याची परवानगी मिळते. इथं समजा पाणी येणार आहे, नदीला प्रचंड पाणी येणार आहे, पूर येणार आहे, इथल्या नागरिकांना तक्रार करायची उत्तराखंडच्या, लगेच त्यांनी भगीरथ ऍप ओपन करायचं आणि तिथं जाऊन तक्रार करण्याची त्यांना सोय उपलब्ध होते. पुढचा मुद्दा येतोय मित्रांनो, आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानकडे. विज्ञान आणि तंत्रज्ञान. विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये जर आपण पाहिलं तर इथे एक बातमी येते बघा. डॉक्टर शिवकुमार कल्याण रामन यांची ANRF च्या CEO पदी नेमणूक झाली. शिवकुमार कल्याण रामन अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन, अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या CEO, अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या CEO म्हणून शिवकुमार कल्याण रामन यांची नेमणूक झालेली आहे. शिवकुमार कल्याण रामन यांची अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या CEO पदी शिवकुमार कल्याण रामन यांची नेमणूक झालेली आहे. शिवकुमार कल्याण रामन. ठीक आहे. प्रकाशापासून तयार केलेला जागतिक पहिला सुपर सॉलिड, नाही ही गरज नाहीये. हे लक्षात ठेवा. शिवकुमार कल्याण रामन अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या CEO म्हणून शिवकुमार कल्याण रामन यांची नेमणूक झालेली आहे. जपानमध्ये जगातील पहिलं 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन, फार महत्वाचा मुद्दा आहे. जगातलं पहिलं 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन कुठं स्थापन केलंय, कुठं ओपन झालंय? ते जपानमध्ये. जपानमध्ये जगातलं पहिलं 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन आलेलं आहे. पुढच्या मुद्द्याकडे जातो आपण, संरक्षण आणि अंतरिक्षामध्ये. त्यातच पहिली बातमी येते की सुनीता विल्यम अंतराळातून ह्या परत आल्यात. काय विषय की ह्या 286 दिवस अंतराळात अडकल्या होत्या. किती दिवस अडकल्या होत्या? तर 286. हा आकडा मी लक्षात ठेवणार. सुनीता विल्यम आणि त्यांच्यासोबत कोण होतं? बुच विल्मोर, या दोघी जणी अडकल्या होत्या. त्याच्यानंतर स्पेस एक्सच्या क्रू ड्रॅगन कॅप्सूलद्वारे भारतीय वेळेनुसार 19 मार्च 2025 रोजी पहाटे 3:27 वाजता त्यांना पृथ्वीवर आणलं. ह्या गेल्या होत्या अंतराळात, तिथं त्या अडकल्या, 286 दिवस राहिल्या. सुनीता विल्यम आणि बुच विल्मोर ह्या दोघी जणी अडकल्या होत्या
यांना आणण्याचं काम कोणी केलं? स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगनने केलं आणि 19 मार्च 2025ला पहाटे पहाटे 3:27 यांना पृथ्वीवरती आणलेलं आहे. कोण कोण होतं? सुनीता विल्यम आणि बुच विल्मोर. ठीक आहे. गंमत अशी झाली की बोईंग CST-100 स्टारलिंकच्या पहिल्या क्रू चाचणीचं उड्डाणाचा भाग म्हणून याची चाचणी करण्यासाठी बोईंग CST-100 स्टारलिंकची चाचणी करण्यासाठी त्या 5 जूनला अंतरिक्षात गेल्या होत्या 24ला. खरं त्या 8 दिवसांसाठीच गेल्या होत्या, पण अडकल्यामुळे त्यांना 284 दिवस राहावं लागलं. इथपर्यंतच्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. इथं 1-2 मुद्दे येतो बघा. आणि मग स्पेसवॉक करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. त्या अंतराळामध्ये सुनीता विल्यम सर्वाधिक काळ अंतराळात स्पेसवॉक करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्यात. त्यांनी जवळपास 62 तासांचा स्पेसवॉक, 62 तास 6 मिनिटांचा स्पेसवॉक त्यांनी केला. पेगी विट्सननी 60 तास केला होता. म्हणून स्पेसवॉक करणाऱ्या सर्वात जास्त अंतराळात स्पेसवॉक करणाऱ्या पहिल्या महिला सुनीता विल्यम येतात आणि सर्वाधिक काळ अंतराळात घालवणाऱ्या पेगी विट्सन येतात. इथं 2 प्रश्न जनरेट होतात. स्पेस वॉक जर म्हटला तर सुनीता विल्यम, आणि सर्वाधिक काळ अंतराळात जर कोणी घातला असेल तर पेगी विट्सन यांनी सर्वाधिक काळ अंतराळात घातलेला आहे. ठीक आहे. हे 2 प्रश्न इथं फ्रेम होतात. बाकीचं काही विषय नाही. महत्वाचा सर्वे बघा. IKEYME बघा, तुम्ही तुमचं प्रोनाउन्सिएशन करून घ्या. IKEYME हा जो सराव आहे हा भारत आणि टांझानियामध्ये महत्वाचा आहे. प्रेडिक्शनचा आहे. नवीन सराव आहे हा. नवीन नाव दिलंय त्याला आणि म्हणून याची पहिलीच आवृत्ती आहे. पहिलीच आवृत्ती 2025ला आणि म्हणून टांझानिया येथे ती आयोजित केली होती आणि म्हणून हा पेपरला प्रश्न येऊ शकतो की IKEYME हा सराव कोणत्या 2 देशांमध्ये पार पडला? भारत आणि टांझानिया पहिल्यांदा पार पडल्यामुळे हा फार महत्वाचा आहे. मला असं वाटतं की याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. असे काही प्रश्न असतात की जे आपण प्रेडिक्ट करू शकतो. तर त्याच्यामध्ये हा एक प्रश्न येतो की मला असं वाटतं की यावरती प्रश्न येऊ शकतो. IKEYME हा सराव भारत आणि टांझानिया या 2 देशांमध्ये पार पडलेला आहे. हा नौदल सराव आहे आणि टांझानियामध्ये पार पडला. एवढं 2-3 बिट्स आहे. लक्षात ठेवा. पेपरला प्रश्न आला तर चुकवायचा नाही. बोंगो सागर जुना सराव आहे हा 2025. बोंगो सागर हा भारत आणि बांगलादेशमध्ये पार पडला. मग भारत बांगलादेशचे कोणकोणते सराव आहे? संप्रीती भारत बांगलादेशमध्ये, बोंगो सागर बांगलादेशमध्ये, कॉर्पॅट बांगला सागरमध्ये, बोंगो सब बांगलादेश सब, कॉर्पॅट आपण बांगलादेश सोबत आहे. प्रीती कोणत्या देशाची? बांगलादेशची आहे. हे असे सराव आपण लक्षात ठेवायला पाहिजे. चंद्रयान 5 वरती प्रश्न येऊ शकतो बघा. चंद्रयान 5 ही जी मोहीम आहे, चंद्रयान 5 ही कोणत्या 2 देशांमध्ये पार पडणार असा प्रश्न जनरेट होऊ शकतो इथे. चंद्रयान 5 मधले 2 देश कोणते? एक तर तुमचे भारत, एक तो भारताची इस्रो आणि जपानची JAXA. एक प्रश्न इथं फ्रेम होऊ शकतो. चंद्रयान 5 मध्ये कोणत्या 2 भारतासोबत कोणता देश सहभागी होणार आहे? तर जपान होणार आहे किंवा इस्रो सोबत कोणती संस्था येणार? इस्रो सोबत कोण येणार आहे? JAXA येणार आहे. असा एक प्रश्न फ्रेम झाला की तुम्हाला तो जमला पाहिजे. वरुण हा जो सराव आहे, वरुण हा भारत आणि फ्रान्समध्ये. मग भारत आणि फ्रान्समधले सराव कोणते येतं? वरुण येतं, गरुड येतं आणि शक्ती. एकतर वरुण येतो, गरुड येतो आणि शक्ती, असे 3 सराव येतात जे भारत आणि फ्रान्समध्ये येतात. वरुण, गरुड आणि शक्ती. आणि अजून एक येतो बघा फ्रिंजेक्स नावाचा सराव आहे. तर हे जे सराव आहे हे भारत आणि तुमच्या फ्रान्समध्ये येतात. भारत आणि फ्रान्समध्ये जर म्हटलं तर एक येतं वरुण, गरुड, शक्ती आणि फ्रिंजेक्स. वरुण, गरुड, शक्ती आणि फ्रिंजेक्स मला वाटतं लक्षात ठेवायला पाहिजे. वरुण, गरुड, शक्ती आणि फ्रिंजेक्स. इंद्र हा जो सर्वे बघा, इंद्र 2025 भारत आणि रशियाच्या या जे 2 देश, ह्या 2 देशांमध्ये इंद्र हा जो संयुक्त सराव हा या 2 देशांमध्ये पार पडतो. पुढचं येतो बघा टायगर ट्रायम्फ, अमेरिका सोबत आहे. फार महत्वाचा सराव आहे हा. टायगर ट्रायम्फ हा जो सराव आहे हा भारत आणि अमेरिका या 2 देशांमध्ये. युद्ध म्हटलं तर भारत अमेरिका, वज्र भारत अमेरिका, टायगर भारत अमेरिका, कोप भारत अमेरिका, संगम भारत अमेरिका, तर्कश भारत अमेरिका, मलबारमध्ये भारत अमेरिका, जपान येतं. आता हे लक्षात ठेवण्याची सोपी ट्रिक आहे. लक्षात ठेवणे इतकं पण अवघड नाहीये. 2 अक्षरी नाव आहेत बघा. हे 2 अक्षरी नाव येतात. कसं? युद्ध 2 अक्षरी नाव आहे, कोप 2 अक्षरी नाव आहे, वज्र 2 अक्षरी नाव आहे. बरोबर? तर हे युद्ध, कोप आणि वज्र आधी पाठ करायचे. त्याच्यानंतर टायगर, संगम आणि तर्कश हे नंतर पाठ करायचे. मग भारत आणि अमेरिकेमध्ये सराव कोणते येतात? युद्ध, वज्र, कोप, टायगर, संगम, तर्कश आणि मलबार. या प्रकारे आपण लक्षात इझिली ठेवू शकतो.
स्पेसएक्सची फ्रेम 2 मोहीम आहे बघा. स्पेसएक्सने एक मोहीम आणली आहे. स्पेसएक्सने एक मोहीम आणली आहे, तिचं नाव होतं स्पेसएक्स फ्रेम 2 मोहीम. ही मोहीम काय, तर एका ध्रुवापासून दुसऱ्या ध्रुवापर्यंत असे पृथ्वीभोवती फिरण्यासाठीचं हे पहिलं मानव अंतराळ ठरलं. पहिलं मानव अंतराळ उड्डाण ठरलंय. पहिलं भारत मानव अंतराळ उड्डाण ठरलंय. मोहिमेचं नाव काय होतं? मोहिमेचं नाव काय होतं? मोहिमेचं नाव काय? स्पेसएक्सची कोणती मोहीम आहे ही? फ्रेम 2. फ्रेम 2 ही मोहीम कशासाठी? एका ध्रुवापासून दुसऱ्या ध्रुवापर्यंत पृथ्वीभोवती फिरण्यासाठीचे पहिलं मानवी अंतराळ उड्डाण होतं. चंद्रयान 3 जे आहे त्याच्यामध्ये वरील चाष्टे काय? तर चंद्रयान 3 वरील चाष्टे काय? चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील भूपृष्ठाचं तापमान यशस्वीरित्या मोजण्यासाठी चंद्रयान 3 वरती चाष्टे नावाच्या गोष्ट उपकरण होतं. चाष्टे काय? तर चंद्रयान 3 वरती चाष्टे होतं. दक्षिण ध्रुवाचं तापमान मेजर करण्यासाठी चंद्रयान 3 वरती होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो बघा. भारत फ्रान्सकडून खरेदी करणारे राफेल 26 विमान. मुद्दा एवढाच येणार आहे की राफेल 26 विमान कोणत्या देशाकडून भारत घेणार? तर राफेल 26M हे जे लढाऊ विमान आहे हे भारत कोणत्या देशाकडनं घेणार आहे? फ्रान्सकडनं घेणार आहे. कोणत्या देशाकडनं घेणार आहे? फ्रान्सकडनं घेणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं. आर्टेमिस करारावरती बांगलादेशची गरज नाही. आर्टेमिस कराराची गरज नाही. तर राफेल 26 राफेल M कोणत्या देशाकडनं घेणार आहे? तर फ्रान्सकडनं भारत घेणार आहे. आता पुरस्कार आणि पुस्तकं, महत्वाचा मुद्दा यायला लागला. राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे 2024. प्रेडिक्शन आहे, प्रश्न येणार. खालीलपैकी 2024चा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार कुणाला मिळालाय? तर कुणाला मिळाला? तो राम सुतार यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. राम सुतार यांना हा पुरस्कार मिळालाय 2024चा. अजून एक मुद्दा काय लक्षात ठेवायचा, हे जे राम सुतार यांना कोणते पुरस्कार आणखी मिळाले? पद्मश्री पण मिळालाय, पद्मभूषण पण मिळालाय. त्यांना पद्मविभूषण नाहीये, विभूषण नाहीये. पद्मश्री पद्मभूषण आहे, विभूषण नाही, आणि महाराष्ट्र भूषण आता त्यांना दिला. मग प्रश्न 100% येऊ शकतो की राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण 2024चा पुरस्कार आहे. मार्च 2025 मध्ये 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला? राम सुतार यांना. आणखी काय मिळालं यांना? पद्मश्री आणि पद्मभूषण हे 2 पुरस्कार देखील त्यांना मिळालेले आहे. 25 लाख रुपये दिले जातात. 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला होता अशोक सराफ. 24 मिळालाय राम सुतार यांना. ठीक आहे. जलशास्त्रज्ञ गुंटूर ब्लाशेल यांना 2025 स्टॉकहोम वॉटर प्राइस आहे. 2025 चे स्टॉकहोम वॉटर प्राइस कोणाला मिळाला आहे? तर 2025 चे स्टॉकहोम वॉटर प्राइस हे जलशास्त्रज्ञ गुंटूर ब्लाशेल यांना मिळालं. हे ऑस्ट्रेलियाचे आहेत. ऑस्ट्रेलिया नाही, हे ऑस्ट्रियाचे आहेत. गुंटूर ब्लाशेल हे ऑस्ट्रियाचे आहेत आणि त्यांना 2025चा स्टॉकहोम वॉटर प्राइस हा जो पुरस्कार हा मिळाला आहे. मॅथमॅटिक्सचा जो पुरस्कार आहे तो बघा, आबेल पुरस्कार. याला आबेल पुरस्कार जो आहे तो आबेल पुरस्कार 2025 जो आहे तो मसाकी काशीवारा यांना मिळाला आहे. 2025चा आबेल पुरस्कार मसाकी काशीवारा यांना मिळाला आहे. मसाकी काशीवारा यांना मिळालेला आहे. विनोद कुमार शुक्ला, फार महत्वाचा मुद्दा आहे बघा. विनोद कुमार शुक्ला यांना 59वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर विनोद कुमार शुक्ला यांना मिळाला 2024चा. हा पुरस्कार देशातील सर्वोच्च साहित्य सन्मान मानला जातो आणि हे जे विनोद कुमार शुक्ला हे पहिले छत्तीसगडचे पहिले व्यक्ती आहेत की ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. विनोद कुमार शुक्ला यांना 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2024 आणि हे पहिले छत्तीसगडचे पहिले व्यक्ती आहेत की ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. विनोद कुमार शुक्ला, अजिबात विसरायचं नाही. विनोद कुमार शुक्ला 2024 आणि 2023चा मिळाला होता गुलजार आणि रामभद्राचार्य यांना 2023चा मिळालेला आहे. सुदर्शन आठवले हे नाव कुठे येतं? सुदर्शन आठवले यांना साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार 2024 आहे. तर साहित्य अकादमीमध्ये जे अनुवाद केले, साहित्य अकादमीचा जो अनुवाद पुरस्कार 2024 जो आहे तो सुदर्शन आठवले यांना मिळाला. महत्वाचा प्रिडिक्शनचा मुद्दा पेपरला येऊ शकतो. सुदर्शन आठवले साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार. महोपाध्याय साधू भद्रेश दास यांना सरस्वती सन्मान 2024 आहे. साधू भद्रेश दास यांना सरस्वती सन्मान 2024 मिळाला आहे. तर सरस्वती सन्मान 2024 कोणाला मिळाला? तर साधू भद्रेश दास यांना सरस्वती सन्मान 2024 मिळाला आहे.
तर 2023चा प्रभा वर्मा यांना मिळाला होता सरस्वती सन्मान. 2023चा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना रौद्र सात्विकम साठी मिळाला होता आणि 2024चा साधू बद्रेदास यांना स्वामीनारायण सिद्धांत सुद्धा याच्यासाठी मिळालेला आहे. स्वामीनारायण सिद्धांत सुद्धा याच्यासाठी. मार्च ऑफ ग्लोरी हे मार्च ऑफ ग्लोरी 1975 मार्च ऑफ ग्लोरी 1975 हे हॉकी विश्वचषक विजयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मार्च ऑफ ग्लोरी हे जे पुस्तक आहे हे पब्लिश केले. मार्च ऑफ ग्लोरी अरू मुगम आणि एरोल डी क्रूज यांनी हे पुस्तक लिहिलंय. अरू मुगुम आणि एरोल डी क्रूज यांनी हे पुस्तक लिहिलंय. चिरंजीवी यांना युकेचा जीवनगौरव पुरस्कार. युकेचा जीवनगौरव पुरस्कार कुणाला मिळाला? तर चिरंजीवी यांना तो मिळालेला आहे. स्टंप स्टंप आहे बघा, पुढचं एक येतं स्टंप. हे भारताचे माजी यष्टिरक्षक सय्यद किरमानी यांचं स्टंप आत्मचरित्र आहे. महत्वाचा प्रश्न येऊ शकतो बघा याच्यावरती. स्टंप हे आत्मचरित्र कुणाचं आहे? तर सय्यद किरमानी यांचं हे आत्मचरित्र आहे. स्टंप नावाचं आत्मचरित्र सय्यद किरमानी यांचं आहे. द ग्रेट कॉन्सलेटर द ग्रेट कॉन्सलेटर द ग्रेट कॉन्सलेटर लाल बहादूर शास्त्री अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया हे संजीव चोप्रा यांनी हे पुस्तक लिहिलं. द ग्रेट कॉन्सलेटर हे जे पुस्तक आहे कोणावरती हे पुस्तक आहे? लाल बहादूर शास्त्री यांच्यावरती हे पुस्तक लिहिलं. आणि कोणी लिहिलं? संजीव चोप्रा. द ग्रेट कॉन्सलेटर लाल बहादूर शास्त्री संजीव चोप्रा. द ग्रेट कॉन्सलेटर लाल बहादूर शास्त्री संजीव चोप्रा. भारतीय राष्ट्रपतींना सिटी ऑफ ऑनर पुरस्कार मिळाला. सिटी ऑफ ऑनर पुरस्कार राष्ट्रपतींना कोणी दिला? तर पोर्तुगालचा हा जो पुरस्कार ह्या राष्ट्रपतींना मिळाला. सिटी ऑफ ऑनर पुरस्कार भारतीय राष्ट्रपतींना पोर्तुगाल या देशाकडून हा पुरस्कार मिळालेला आहे. द इंडिया आय सॉ द इंडिया आय सॉ हे जे पुस्तक आहे ते एस अंबुजमल यांचं आत्मचरित्र नान कांडा भारतमचा अनुवादक इंडिया आय सॉ ऑटोबायोग्राफी म्हणून. बरं, काय प्रश्न येईल? द इंडिया आय सॉ अँड ऑटोबायोग्राफी हे पुस्तक कोणाचं आहे? तर हे आत्मचरित्र ऑटोबायोग्राफी कोणाची? एस अंबुजमल यांची ऑटोबायोग्राफी. एवढं लक्षात ठेवलं तरी काम होतंय. केअरलेस पीपल हे जे आहे ते सारा विन विल्सन यांची स्मरणिका फेसबुकच्या जागतिक उदयाच्या दरम्यान. बरं, केअरलेस पीपल हे कोणाचं आहे? तर सारा विन विल्यम्स यांचं. एवढं लक्षात ठेवलं तरी काम होतं. केअरलेस पीपल सारा विन विल्यम्स. द इंडिया आय सॉ एस अंबुजमल अशी दोन नावं आपण लक्षात ठेवायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त इतकं महत्वाचं मला काही वाटत नाही. पुढच्या मुद्द्याकडे जर आपण गेलो तर ज्येष्ठ अर्थतज्ञ बघा डॉक्टर विजय केळकर यांना पुण्यभूषण पुरस्कार 2025 आहे. पुण्यभूषण पुरस्कार कुणाला मिळाला? 2025चा डॉक्टर विजय केळकर यांना तो मिळालेला आहे. अर्थशास्त्रामध्ये त्यांचं महत्वाचं योगदान आहे आणि म्हणून त्यांना हा जो पुरस्कार आहे डॉक्टर विजय केळकर. कंबाईनला पेपरला पण प्रश्न होता 2024ला. डॉक्टर विजय केळकर समिती कशाशी? तर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर समितीच्या रिलेटेड ही विजय केळकर समिती येते आणि विजय केळकर यांना 2025चा पुण्यभूषण पुरस्कार देखील मिळालेला आहे. दलाई लामा यांना गोल्ड मर्क्युरी पुरस्कार इतकं महत्वाचं नाहीये. कुमुदिनी लाखिया यांचं 95 वर्ष निधन झालं. कुमुदिनी लाखिया. आता कुमुदिनी लाखिया का बरं महत्वाचं? यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण तिघी पुरस्कार मिळालेत म्हणून हे नाव महत्वाचं आहे. हे मोठं नाव आहे. कुमुदिनी लाखिया यांना तिघही पुरस्कार मिळाले. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण. फक्त यांना भारतरत्न नाही असं लक्षात ठेवू शकतो. या कथ्थक कलाकार आहे तर त्या काय कथ्थक कलाकार आहे? कोणत्या क्षेत्राशी संबंधित असा प्रश्न जर आला तर त्या कथ्थक कलाकार आहे आणि नृत्य दिग्दर्शिका सुद्धा आहेत. त्या कथ्थक कलाकार आणि नृत्य दिग्दर्शिका देखील त्या आहे. त्यांचा जन्म अहमदाबाद येथे झाला होता. कदम स्कूल ऑफ डान्स अँड म्युझिकची स्थापना देखील त्यांनी केलेली होती. मग कुमुदिनी लाखिया ह्या कथ्थक कलाकार, नृत्यदर्शिका आहेत. अहमदाबादला जन्म आहे. कदम स्कूल ऑफ डान्स अँड म्युझियमची स्थापना त्यांनी केली. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे तिघेही पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्याच्यानंतर दरिपल्ली रामय्या यांना वनजीवन रमय्या असं देखील ओळखलं जातं. 2017ला त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. दरिपल्ली रामय्या वनजीव रामय्या 2017ला पद्मश्री. बायोडिझेल वनस्पतींची असंख्य रोपं लावून
त्यांचं वृक्ष आच्छादन वाढवण्याचं त्यांनी काम केलं आणि म्हणून 2017ला त्यांना पद्मश्री दिलाय. दरीपल्ली रामय्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर हे त्यांनी रावलेत, वनाशी पर्यावरणाशी ते संबंधित आहे. वनजीवी रमैया म्हटलं जातं. त्यांनी वृक्षाच्छादन वाढवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून दरीपल्ली रमैयांना 2017चा पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे. हॉकी इंडिया पुरस्कार आहे बघा. हॉकी इंडिया जो पुरस्कार आहे, हॉकी इंडिया पुरस्कार 2024 1975ला पुरुष हॉकी विश्वचषकाचे विजयाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष. 1975ला पुरुष हॉकी विश्वचषक हा भारताने जिंकला होता आणि त्याचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. ठळक पुरस्कार काय की हॉकी इंडिया मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार मिळाला 1975चा विश्व चषक विजेचा पुरुष संघ. हॉकी इंडिया बलबीर सिंग सिनियर पुरुष पुरस्कार प्लेअर ऑफ इयर हॉकीमध्ये कोणाला मिळालाय तर तो मिळालाय प्लेअर ऑफ द इयर मिळालाय सविता पुनिया यांना. आणि प्लेअर ऑफ द इयर महिलांमध्ये मिळालाय सविता पुनिया आणि प्लेअर ऑफ द पुरुष मिळाला हरमीन सिंगप्रीत. एवढं लक्षात ठेवू. 1975चा विश्वचषक पुरुष संघाला तो पुरस्कार मिळालाय, महिलांमध्ये सविता पुनियाला मिळालाय आणि पुरुषांमध्ये हरमीतप्रीत सिंग यांना मिळालेला आहे. भारताने 2025चा पुरुष आणि महिला हे दोघेही पुरुष पण आणि महिला पण हे दोघेही कबड्डी विश्वचषक जिंकलाय. म्हणजे पुरुषांचा पण आणि महिलांचा पण कबड्डी विश्वचषक भारताने 2025चा जिंकलाय. पुरुषांचा पण आणि महिलांचा पण कबड्डीचा विश्वचषक भारताच्या पुरुष आणि भारताच्या महिला संघाने जिंकलाय. स्पर्धा कुठं झाल्या होत्या? ह्या स्पर्धा इंग्लंड या ठिकाणी या स्पर्धा झालेल्या होत्या, इंग्लंडमध्ये. ठीक आहे. स्पर्धा इंग्लंडमध्ये झाल्या होत्या. पहिल्यांदाच आशिया बाहेर भरवण्यात आलेल्या होत्या आणि पुरुषांचं नेतृत्व केलं होतं मंतीराम अरुमुगम यांनी पुरुषांचं नेतृत्व केलं. महिलांचं नेतृत्व शिल्पानी यांनी केलं होतं. मग प्रश्न फक्त येणार आहे असाच येईल की भारताच्या या दोघांनीही भारताचा पुरुष संघ असेल महिला संघ असेल दोघांनी पण जिंकलाय आणि या दोघांनी पण इंग्लंडचा पराभव केलाय. म्हणजे कबड्डी विश्वचषक कोणी जिंकला? भारताने जिंकला. भारताच्या पुरुष संघाने भारताच्या महिला संघाने दोघांनी जिंकला आणि कोणाला हरवलं? या दोघही संघाने इंग्लंडचा पराभव केला, इंग्लंडचा. अशा प्रकारे लक्षात ठेवलं की आपलं काम जमतंय. क्रिस्टी कॉव्हेंट्री येतो बघा, पुढचा मुद्दा येतो. क्रिस्टी कॉव्हेंट्री या आयओच्या पहिल्या महिला आणि आफ्रिकन अध्यक्ष आहेत. पहिल्या महिला आलं का फार महत्वाचं होऊन जातं. क्रिस्टी कॉव्हेंट्री या आयओ म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती, इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी समिती जी आहेत तिच्या पहिल्या महिला आणि आफ्रिकन अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? तर क्रिस्टी कॉव्हेंट्री यांची ती नेमणूक झाली आहे. ह्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष आहेत. पहिल्या महिला आणि या पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष, महिला होणाऱ्या पण पहिल्या आणि आफ्रिकेच्या अध्यक्ष म्हणून निवड होणाऱ्या त्या पहिल्या महिला आणि आफ्रिकन अध्यक्ष आहेत. ज्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या काय झालेल्या आहेत? अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली. क्रिस्टी कॉव्हेंट्री. प्रेडिक्शनचा मुद्दा आहे, प्रेडिक्शन हे पेपरला येऊ शकतो. खेलो इंडिया पॅरा ऑलिम्पिक ज्या आहेत, खेलो इंडिया पॅरा ऑलिम्पिक नाही, खेलो इंडिया पॅरा गेम्स ज्या आहेत त्या नवी दिल्लीत पार पडल्या आणि याच्यामध्ये हरियाणाने प्रथम क्रमांक जिंकलेला आहे आणि महाराष्ट्र याच्यामध्ये 5व्या क्रमांकाला आहे. मग खेलो इंडिया पॅरामध्ये हरियाणा 1 नंबरला आणि महाराष्ट्र जो आहे आपला तो 5व्या रँकला आहे. पुढचा एक नॉर्मल मुद्दा आहे की ब्राझीलमध्ये बॉक्सिंग कप 2025 कुठं पार पडला? तर ब्राझीलमध्ये. असं लक्षात ठेवलं का काम होतं. बॉक्सिंग कप 2025 कुठं पार पडला? ब्राझीलमध्ये. मी एवढंच लक्षात ठेवणार. त्याच्यानंतर हितेश गुलियाला सुवर्ण पदक, याच्यामध्ये कोणाला सुवर्ण पदक मिळाले? हितेश गुलियाला सुवर्ण पदक मिळालेलं आहे आणि सुवर्ण पदक जिंकणार हा पहिला भारतीय बॉक्सर ठरला, हितेश गुलिया. लक्षात ठेवा. बॉक्सिंग स्पर्धा कुठं पार पडल्यात? ब्राझीलमध्ये बॉक्सिंग स्पर्धा पार पडल्या. हितेश गुलियाला सुवर्ण पदक मिळालं आणि सुवर्ण पदक जिंकणारा हा पहिला भारतीय व्यक्ती ठरलेला आहे, हितेश गुलियाला. आयुष्मान खुराना फिट इंडियाचा आयकॉन म्हणून घोषित झालेला आहे. फिट इंडियाचा आयकॉन म्हणून जे राष्ट्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी आयुष्मान खुरानाला फिट इंडियाचा आयकॉन म्हणून नेमणूक केली, घोषित केलंय. फिट इंडिया आयकॉन म्हणून कोणाची घोषणा झाली आहे? तर आयुष्मान खुराना. महत्वाचं नाव आहे भारतीय चित्रपट सृष्टीतलं
फार सुंदर आणि महत्वाचं नाव येतं. IPLच्या 3 वेगवेगळ्या संघाकडून नेतृत्व करणारा अजिंक्य रहाणे हा पहिला भारतीय. त्याने रॉयल चॅलेंजर्स असेल, कोलकाता नाईट रायडर्स असेल, रायझिंग पुणे सुपर जायंट्स या म्हणजे 3 वेगवेगळे संघ जे आहेत IPLच्या 3 वेगवेगळ्या संघाचं नेतृत्व करणारा पहिला भारतीय व्यक्ती जर कोण असेल, त्या व्यक्तीचं नाव येतं अजिंक्य रहाणे. अजिंक्य रहाणे. हे नाही इतकं महत्वाचं. ठीक आहे. मित्रांनो, अशा प्रकारे 1 तास आणि 10 मिनिटामध्ये 1 तास 1 तास आणि 10 मिनिटामध्ये तुमच्या मे महिन्याची जी परिक्रमा आहे, त्यातल्या ज्या इम्पोर्टंट फॅक्ट्स आहेत, ज्या परीक्षेला येऊ शकतील, त्या फॅक्ट्सची रिव्हिजन करून देण्याचं काम मी तुमचं इथं केलंय. रिव्हिजन तुमची सोपी व्हावी, हाच त्याच्यामागचा उद्देश आहे. व्हिडिओ बनवण्यासाठी प्रचंड मेहनत असते. जर तुम्हाला ही माझी व्हिडिओ आवडली, तर मित्रांनो 100% व्हिडिओला लाईक करा. एक लाईक करायला फक्त 1 सेकंड लागतो. कमेंट जर केली, तर कमेंटला सुद्धा 1 सेकंद लागतो. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल, तर 100% तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला तुमच्या काही कमेंट्स असतील, तर 100% कमेंट करा. व्हिडिओ आवडली तरी कमेंट करा आणि जर तुमच्या काही शिफारसी असतील, तरी त्या तुम्ही ह्या मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. तुमच्या काही शंका असतील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय करतो. आणि याच्या पलीकडे जर तुमच्या आणखी काही शंका असतील, तर माझा हा नंबर आहे 79 72 18 56 03. या नंबरला तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. तुमच्या प्रश्नांचे जर काही शंका असतील, तर मी त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा तुम्हाला काही गरज पडली, तर त्या मदत करण्याचा मी 100% प्रयत्न करेल. 79 72 18 56 03. कॉल करण्याच्या अगोदर फक्त व्हॉट्सअप करा, डायरेक्ट कॉल करू नका. हा व्हॉट्सअपचा नंबर आहे, तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. परत एकदा सांगतो, व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तरच पुढचे व्हिडिओ मला टाकण्यासाठी मोटिवेशन मिळेल. आणि जर हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल, तर तुम्ही 100% हा चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही तुमच्या MPSCच्या प्रिपरेशनमध्ये 100% हा जो चॅनल आहे, हा तुम्हाला 100% मदत करेल. चांगला कंटेंट मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तर चॅनल सबस्क्राईब करा. स्मार्ट MPSC विथ भूषण नावाचं माझं टेलिग्राम चॅनल आहे. त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. माझ्या लेक्चरचे अपडेट आणि लिंक मी ह्या टेलिग्राम चॅनलवरती टाकत असतो. हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. हँड रिटन नोट्स असतील, क्वेश्चन पेपर असतील, तर या सगळ्या गोष्टी मी माझ्या स्मार्ट MPSC विथ भूषण या टेलिग्राम चॅनलवरती टाकत असतो. नक्की टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तुम्हाला मदत होईल. आणि परत एकदा थँक्यू सो मच. तुम्ही माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला याचा अर्थ तुम्ही एक सिरियस कॅन्डिडेट आहात. हे सिरियस कॅन्डिडेटचंच लक्षण आहे, ज्याला मनापासून तळमळ असते, मनापासून त्याची प्रचंड इच्छाशक्ती असते की मला पद काढायचं आहे, मला अभ्यास करायचा आहे. तोच व्यक्ती इतका पॅशनेटली आणि पेशन्स ठेवून शेवटपर्यंत व्हिडिओला पोहोचतो. कारण सध्याचं जे जग आहे, हे रीलचं जग आहे. आपल्याला 3 सेकंदाच्या वरती किंवा 3 मिनिटाच्या वरती आपल्याला एखाद्या गोष्टीवरती स्टे करणं सुद्धा अवघड जातं. आणि या 3 मिनिटाच्या वरती आपण एक गोष्ट कंटिन्यू मूव्ह ऑन करू शकत नाही. 3 मिनिटाचा रील सुद्धा आपण एका मिनिटामध्ये किंवा 20-30 सेकंदामध्ये लगेच स्वाईप करून टाकतो. हे धावपळीचं जग आहे. आपल्याकडे पेशन्स कमी झालेत मोबाईलमुळे आणि तरी देखील तुम्ही हा 1 तासाचा व्हिडिओ पाहिला. याचा अर्थ तुम्ही सिरियस कॅन्डिडेट आहात. तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच.